अमरावती शहरात निर्माण होत असलेल्या समस्येवर आता लोकसभा खासदार बळवंत वानखडे व अमरावती शहरातील काँग्रेस नेते ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे. 2 दिवसापूर्वीच मनपा क्षेत्रातील अस्वच्छता प्रश्नावर खासदार बळवंत वानखडे यांनी मनपा आयुक्तासह सर्व अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. मनपात आयोजित बैठकीत अनेक अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार करून कान उघाडणी केली होती. आता पुन्हा शुक्रवारी खासदार बळवंत वानखडे यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महावितरण विभागात आढावा बैठक घेण्यात आली. अमरावती शहरातील वीज पुरवठा व महावितरण विभागाशी संबंधित तांत्रिक, प्रशासकीय तसेच नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्याने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. शहरात सुरू असलेले कामे पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा खासदार बळवंत वानखडे यांनी दिले. अमरावती शहरातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा व भारवाढीमुळे होणारे तांत्रिक अडथळे, जुनाट व धोकादायक वीज वाहिन्यांची दुरावस्था, ओव्हरलोड झालेले ट्रान्सफॉर्मर व त्याची तातडीने बदल करण्याची गरज, चुकीची व अनियमित वीज बिल आकारणी, नवीन वसाहतींसाठी आवश्यक वीज जोडणी व सबस्टेशनची उभारणी, अपघातग्रस्त वीज खांब व लोंबकळणाऱ्या तारा, औद्योगिक वसाहतींसाठी दर्जेदार व स्थिर वीज पुरवठ्याची आवश्यकता, औद्योगिक वसाहतींसाठी दर्जेदार व स्थिर वीज पुरवठ्याची आवश्यकता आणि झोपडपट्ट्यांमधील वीज जोडणी संदर्भातील अडचणी या संदर्भात विविध विषय मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले असून तात्काळ कारवाई करण्यासंदर्भातही आदेश देण्यात आले आहेत. शहरात 5 नवीन ट्रान्सफॉर्मर प्रस्तावित केले आहे. त्या संदर्भात जागेचा प्रश्न लावण्यासंदर्भातही आदेश देण्यात आले.